नमस्कार. ग्रामीण न्यूज चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करीत आहे. ग्रामीण न्यूज चॅनलमध्ये माझ्या संपूर्ण समाज बांधवांना मानाचा मुद्दा. आज शुभमंगल कार्यालय आसनगाव येथे महाविकास आघाडीची पत्रकार परिषद संपन्न. यावेळी माजी आमदार पांडुरंग बोर्रा यांनी सिंहगर्जना केली. काही झालं तरी मात्र राष्ट्रवादीचे शरदचंद्रजी पवार गटाचे बाळामामा म्हात्रे यांना निवडून आणणारच अशी भीष्म प्रतिज्ञा केलेली आहे. यावेळी माजी आमदार पांडुरंग बोर्रा यांनी भेवंडी लोकसभेमध्ये 2 वेळा निवडून दिलेल्या खासदारांनी काय कामे केली असा सवाल उपस्थित केला व इंडिया आघाडीच्या सर्व घटक पक्ष आपल्या जोडीला असून आपण सर्व मिळून जोमाने काम करू. तसेच शहापूर तालुक्याची पाणी टंचाई दूर व्हावी म्हणून भावली योजना मंजूर केली, परंतु त्याचा श्रेय मात्र दुसरेच घेत आहेत आणि अशा पद्धतीने विरोधकांवर टीका केली. त्यानंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे तालुका अध्यक्ष कुलदीप उर्फ बाळा धानके यांनी मात्र झोडत उठवली. आज देशामध्ये महिला सुरक्षित नाही. महागाई, बेकारी, भ्रष्टाचार म्हणजे सर्वच त्यांनी महागाई, बेरोजगारी, प्रचंड चाललेली दडपशाही, हुकुमशाही आणि तहसीलदार कार्यालयामध्ये असलेले दलाल आणि हे मात्र यांच्या जे उभाटा गटाचे कुलदीप बाळा धनके यांनी जे सांगितलं की तहसीलदार ऑफिसमध्ये जे दलाल हे खरोखर आहे आणि या विषयावर मी यावेळी आवाज उठवलेला आहे आणि त्या दलालांनीच आज पूर्ण आपला देश पोखरून काढलेला आहे. एकीकडे आपण म्हणतो भ्रष्टाचारमुक्त भारत, परंतु भ्रष्टाचारमुक्त भारतपेक्षा दलालमुक्त भारत केलं तर भ्रष्टाचार होणारच नाही. आणि यावेळी संपूर्ण पदाधिकारी उपस्थित होते. या ठिकाणी इंडिया आघाडीचे माजी आमदार पांडुरंग बोर्रा, महिला जिल्हाध्यक्षा विद्याताई वेखंडे, या विद्याताई वेखंडे संपूर्ण कामाला लागलेले आहेत. त्यांच्या महिला भगिनी घेऊन गावगाव पछाडीत आहेत. त्यानंतर उभाटा गटाचे तालुका अध्यक्ष कुलदीप धानके, माजी कृषी सभापती संजयजी निवशे, तालुका अध्यक्ष मनोज विशे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिलीप अधिकारी, ठाणे जिल्हा सचिव काशीनाथजी तिवरे, माजी पंचायत समिती सदस्य गजानन शेलवले, अशोक मोपे व कम्युनिस्ट पार्टीचे काही नेते व पत्रकार रवींद्र लकडे ही सारी मंडळी या ठिकाणी उपस्थित होती आणि अतिशय चांगल्या पद्धतीने पत्रकार परिषद संपन्न झाली आणि संपूर्ण इंडिया आघाडीचे सर्व घटक पक्षांनी आपापले मनोगत व्यक्त केले. ग्रामीण न्यूज चॅनल मुख्य संपादक रमेश बेरे. जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत आणि त्यांना सामाजिक न्याय विभागाच्या वतीने जिल्हा या लोकसभेचं निरीक्षक म्हणून नेमलेलं असल्यामुळे ते त्या विभागात कार्यक्रम करतात. काँग्रेस अजूनही आणले नाहीये, काँग्रेस सध्या इतर दिसत नाहीये. अजूनही काँग्रेस आपल्याला राष्ट्रपती पक्षाला किंवा महाराष्ट्राला अपयश आले असं वाटतंय का? कारण काँग्रेसने आव्हान ही भूमिका व्यक्त केली. काँग्रेस पक्षाची या ठिकाणी आपण काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत, मनीष धोंडे आहेत, आमचे युवकचे तालुका अध्यक्ष काँग्रेसचे वृत्तांकन करण्यात आले, परंतु वेगवेगळे भाग घेत आहेत. सर्वांनी काँग्रेसचे जे काही विजयी होणार निवडून येणार होऊ द्या किती भी काय, आता विजयी होणार निवडून येणार होऊ द्या किती भी काय, यंदा गुलाल आपलाच हाय. आपल्या देशातील एक उत्सवाचा लोकशाही त्या उत्सवात आपण सर्व सहभागी झालेलो आहोत आणि पत्रकार मित्र यांना देखील वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आता आपण प्रश्न विचार.